2. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी स्वप्न पडलेले आहेत. काही वेळेस आपण ते विसरतो, काही वेळेस आपण अस्वस्थ होतो, काही वेळ आपल्याला असं वाटतं की त्याचा अर्थ काय. काही वेळेस आपण घाबरतो आणि अनेक प्रश्न निर्माण होतात की हे स्वप्न देवापासून होतं आणि म्हणून हे प्रत्येकाचे प्रश्न आहेत. कोणीही अशी व्यक्ती नाही की ज्याला कधी स्वप्न पडलेलं नाही. मग ते ख्रिस्ती असो, विधर्मी असो, देवाला मानणारे असो, न मानणारे असो, स्वप्न हे सर्वांना पडतात. स्वप्न आणि दृष्टांत भाग 2 हा आजचा आपला विषय आहे. आणि जिथून आपण सुरुवात केली तिथून आपण परत सुरुवात करू पहिल्या भागामध्ये, की शेवटच्या काळाचं हे चिन्ह आहे. स्वप्न आणि दृष्टांत पडतील. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय, वचन 16 आणि 17. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. संदेश हा शब्द अंडरलाईन करा. तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. दृष्टांत हा शब्द अंडरलाईन करा. आणि तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील. स्वप्न हा शब्द अंडरलाईन करा. 3 गोष्टी केव्हा होतील? जेव्हा देव त्याच्या आत्म्याचा वर्षाव करेल. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यावर, पवित्र आत्म्याने भरल्यानंतर हे 3 परिणाम होतील अशी भविष्यवाणी असं देवाचं वचन सांगतं. संदेश, दृष्टांत आणि स्वप्न. आता शास्त्रामध्ये जुन्या आणि नव्या करारामध्ये बरेचसे असे उदाहरण आहेत की लोकांना स्वप्न पडले. आता ही जी भविष्यवाणी, हे जे पेंटिकॉस्टच्या दिवशी घडलं, पेत्राने सांगितलं, याचा रेफरन्स योएल 2 आणि 28 मध्ये आहे. योएल 2:28 मध्ये सांगितलेले भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आता पहिला पॉइंट असा की स्वप्न आणि दृष्टांत याच्यातला फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ड्रीम अँड विजन? आणि याच्यासाठी आपण एका घटनेकडे जाऊ, एका गोष्टीकडे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि अब्रामाच्या उदाहरणावर आपण पाहू की स्वप्न आणि दृष्टांत याच्यात काय फरक असतो. उत्पत्ती 15 आणि याचं पहिलं वचन बघा. जेनेसिस 15:1. या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे. दृष्टांत रूपाने हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे अब्रामाला देवाचं वचन प्राप्त झालं. देव त्याच्याशी बोलला, पण कसं? दृष्टांत रूपाने. म्हणजे दृष्टांताच्या द्वारे देव जुन्या काळातही बोलत होता. आता 12 वचन बघा त्याच अध्यायातलं. उत्पत्ती 15 आणि वचन 12. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ झोप लागली. तो घोर भीतीने, निबिड अंधकाराने त्याला व्यापिले. गाढ झोप हा शब्द अंडरलाईन करा. परमेश्वर अब्रामास म्हणाला आणि मग तो काय म्हणाला ते सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस अब्राम गाढ झोपलेला आहे त्याच्यानंतर परमेश्वर त्याच्याशी बोलायला लागला. आणि मग परमेश्वर जे बोलला त्याने अब्रामाच्या संततीचं, इस्रायल राष्ट्राचं भविष्य सांगितलेलं आहे की निश्चय तुझे संतान स्वतःचं नाव अशा देशात उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करतील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. आणि आपल्याला माहित आहे की हे घडून आलं. इस्रायल लोक मिस्र देशात गेले, गुलाम म्हणून राहिले. मग ज्या राष्ट्राचे ते दास्य करतील त्याचे मी पारिपत्य करीन. त्यानंतर बहुत धन घेऊन ते तिथून निघतील वगैरे वगैरे. तर पहिल्या वचनामध्ये दृष्टांत आणि दुसऱ्या 12व्या वचनामध्ये स्वप्न. गाढ झोप लागल्यानंतर पडलेलं स्वप्न. दृष्टांताच्या द्वारे देखील परमेश्वर अब्रामाशी बोलला पहिल्या वचनात, आणि 12व्या वचनात स्वप्नाच्या द्वारे देखील बोलला. म्हणजे स्वप्न आणि दृष्टांत या दोन्ही प्रकारे देव बोलत होता
आणि शेवटच्या काळी सुद्धा बोलेल अशी भविष्यवाणी आपण नुकतीच वाचली परिच्छेद 2 मध्ये. आता स्वप्न आणि दृष्टांत ह्याच्यातला फरक काय? पहिला फरक हा की पहिल्या वचनात सांगितलं की या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे पहिलं वचन बघा सगळ्या. हा बायबल स्टडी आहे, बायबल मध्ये पाहायचा असतो. अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझे परम पारितोषिक आहे. आणि मग अब्राम बोलतो, अब्राम म्हणाला, हे परमेश्वरा, हे प्रभू, तू मला काय देणार? मी तर असंतानगत होणार, माझ्या घरदाराचा मालक दिमिश्की एलियाजार हा होणार. आता ह्या ठिकाणी आपण वाचत नाही की अब्रामाला गाढ झोप लागली किंवा तो झोपलेला आहे, पण दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झालं असं पहिल्या वचनात सांगितलं. त्या वचनाकडे, शास्त्राकडे पाहता हा स्टडी आहे. म्हणजे दृष्टांत कधी होतात? जागा असताना. जागा असताना जे काही आपल्या डोळ्यासमोर दिसतं, समजतं, ऐकू येतं त्याला दृष्टांत म्हणतात. आणि ह्याच्या उलट स्वप्न म्हणजे गाढ झोप लागलेला असताना, झोपेत असताना. हा पहिला फरक. दुसरा फरक असा की दृष्टांतामध्ये देवाने काय केलं की परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. देवाने काय त्याला सांगितलं की भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझे परम पारितोषिक आहे. उत्पत्ती 15:1. दृष्टांतात देव स्वतःचं प्रगटीकरण अब्रामाला देतोय. आपण पाहिलं की आपल्याला माहिती की अब्राम हा मूर्तीपूजेच्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहे, तो काही ख्रिस्ती बॅकग्राऊंड मधला नाही. म्हणून देव कोण हे देव स्वतःचं प्रगटीकरण त्याला सांगत. आणि काय सांगतो तो की मी तुझी ढाल आणि मी तुझे परम पारितोषिक आहे. ढाल काय करते? संरक्षण करते. मी तुझं संरक्षण आहे आणि जे काही तुला पाहिजे त्याचं इनाम किंवा पारितोषिक मी आहे. आता लक्ष द्या, पॉइंट. दृष्टांताने काय समजतं? दृष्टांताने देव कोण आहे याचं प्रगटीकरण देव देत असतो. परत एकदा सांगतो, देव कोण आहे याचं प्रगटीकरण दृष्टांताने होत असतं. आता जुन्या काळातल्या संदेष्ट्यांना, जुन्या काळातले जे संदेष्ट्याचे पुस्तक आहेत, तुम्ही अनेक वेळा वाचाल की परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले, परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले किंवा ओबद्याला वेळोवेळी. ते दृष्टांत रूपाने, ते जागे असताना, झोपेत नाही, जागा असताना जे काही दिसतं, ऐकू येतं, समजतं त्याला दृष्टांत. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट असा की दृष्टांतात देव स्वतःचं प्रगटीकरण माणसाला देत असतो की देव कोण आहे. आता याच्या उलट 2 कॉलम जर केल्या तर बरं राहते, एकीकडे दृष्टांत, एकीकडे स्वप्न. आता स्वप्नात काय होतं बघा, 12व्या वचनात आपण वाचलं की 12व्या वचनापासून पुढे की अब्रामाला गाढ झोप लागल्यानंतर देवाने अब्रामाचं आणि त्याच्या संतानाचं भविष्य किंवा भवितव्य त्याला सांगितलं की पुढे काय होणार आहे, त्याची संततीचं, त्याच्यापासून निर्माण झालेले इस्रायल राष्ट्र कसं मिस्र देशाच्या गुलामगिरीत राहील, कसं देव त्यांना मुक्त करेल वगैरे वगैरे. म्हणजे स्वप्नाने देव काय प्रगट करतो? भवितव्य, भविष्य, पुढं काय होणार आहे हे स्वप्नाने प्रगट होतं. आणि देव कोण आहे याचं प्रगटीकरण दृष्टांताने प्रगट होतं. तर समजलं तर हात वर करा. लिहित असाल तर हात वर नाही केला तरी चालेल. पण शास्त्रात बघा, कारण हा फार फार महत्वाचा विषय. म्हणजे स्वप्न देवाची योजना प्रगट करतात. देवाची योजना अब्रामासाठी, त्याच्या संतानासाठी काय होती की देवाने देवाचा प्लॅन अब्रामाला स्वप्नात प्रगट. पण तो कोण आहे, देव कोण आहे, त्याची ढाल, त्याचं पारितोषिक, याचं प्रगटीकरण दृष्टांतात दिलेलं. आता दृष्टांत रात्रीच्या वेळेस सुद्धा येऊ शकतो किंवा दिवसाचा सुद्धा. आता याचे अनेक उदाहरणं आहेत, मी माझ्याही जीवनातील देऊ शकतो. परंतु
रेफरन्ससाठी मी काही गोष्टी सांगतो. काही वेळेस चर्चमध्ये किंवा एखाद्या मीटिंग मध्ये असताना किंवा एखाद्याशी बोलत असताना अचानक देव काही गोष्टी प्रगट करतो आणि मग त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते शॉक होतात. ते म्हणतात, तुम्हाला कसं कळलं? बरोबर आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? आता संभाषण घरात किंवा चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळेस किंवा प्रार्थनेच्या अगोदर डोळे उघडे असताना जे प्रगटीकरण होतं, जे समजतं, डोळ्यापुढे दिसतं, एखाद्याला दुरात्मा लागलेला असेल तर तो दुरात्मा किंवा ती छाया किंवा सावली हे डोळे उघडे असताना जे आपल्याला आपण पाहतो किंवा जे दिसतं त्याला दृष्टांत. आणि हा दृष्टांत दिवसाच नाही, रात्रीचा सुद्धा येऊ शकतो. जसं दानिएलच्या पुस्तकात आपण वाचतो की रात्रीच्या समयात त्याला दृष्टांत झाला. दानिएल लिहितो म्हणजे दानिएल गाढ झोपलेला होता असं नाही. आता नीट ऐकून घ्या, हे फार फार महत्वाचं. तुम्हाला जर तुमच्या स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा असेल की देव तुमच्याशी बोलतोय की सैतान त्याचे दुरात्मे बोलतात आणि जे काही घडतं ते त्याचे परिणाम असतात, म्हणून सगळं काही विसरून फक्त इकडे लक्ष द्या. हे फार महत्वाचं आहे. याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. याच्यावर विजय की पराभव ख्रिस्ती जीवनात हे अवलंबून आहे. हे माध्यम आहेत. देव पण स्वप्न दृष्टांताच्या द्वारे बोलतो आणि सैतान जे देवाचं प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट करतो तो देखील स्वप्न दाखवतो आणि दृष्टांत दाखवत असतो. म्हणून प्रत्येक स्वप्न किंवा प्रत्येक दृष्टांत देवापासून आहेच असं नाही. पॉइंट. आणि दुसरा पॉइंट की प्रत्येक स्वप्न आणि दृष्टांत सैतानापासून आहे असं पण नाही. पण स्वप्न आणि दृष्टांताचे दोन सोर्स आहेत, दोन स्रोत आहेत, एक तर देवाकडून किंवा सैताना. हे एवढं लक्षात ठेवा. आता स्वप्न आणि दृष्टांतातला आणखी एक फरक असा की दृष्टांत डोळे उघडे असताना, जागा असताना आपल्याला जे समजतं, डोळ्यापुढे दिसतं, ते प्रार्थना करताना बऱ्याच वेळेस. पण स्वप्न म्हणजे जे आपण झोपेत असतो त्यावेळेस जे दिसतं, ते जे ऐकू येतं ते. आता पुढे जाण्यापूर्वी आणखी एक प्रश्न आपण घेऊ आणि मग हा विषय कंटिन्यू करू, स्वप्न आणि दृष्टांताचा. खरे आणि खोटे संदेष्टे किंवा देवापासून असलेलं स्वप्न, एखादं स्वप्न देवापासून आहे की नाही हे आपण कसं ओळखावं? एखाद्या संदेष्टाने, एखाद्या सेवकाने जर सांगितलं तर कशावर आपण ओळखू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहू आणि मग हा विषय स्वप्न दृष्टांताचा पुढे चालू ठेवूया. अनुवादाचं पुस्तक याचा 13वा अध्याय, ड्यूटरॉनॉमी 13. अनुवादाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि याचं दुसरं वचन बघा. अनुवाद 13 आणि वचन 2. पहिल्या वचनापासून खरं तर आपण वाचू. अनुवाद 13 आणि वचन 1. तुझ्यामध्ये कोणी संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रगट झाला व त्याने तुला काही चिन्ह अथवा चमत्कार दाखवला. स्वप्न पाहणारा, स्वप्न हा शब्द अंडरलाईन करा, किंवा स्वप्न पहा, आणि ते चिन्ह अथवा तो चमत्कार प्रत्ययासही आला म्हणजे घडून आला आणि तो तुम्हाला म्हणाला की तुम्हाला ठाऊक नाही अशा अन्य देवाला अनुसरून त्याची आपण उपासना करू, तर त्या संदेष्टाचे अथवा स्वप्न पाहण्याचे बोलणे ऐकू नका. म्हणजे जर एखाद्याने स्वप्न पाहिलं आणि ते घडून आलं तर देवापासून आहे. जर एखाद्याने स्वप्न पाहिलं आणि सांगितलं की मला तुमच्याबद्दल असं असं स्वप्न पडलेलं आहे, असं असं देवाने दाखवलेलं आहे, आणि ते घडून जर नाही आलं तर ते देवापासून नाही. मग तिसरं वचन, अनुवाद 13 आणि वचन 3. तर त्या संदेष्टाचे अथवा स्वप्न पाहणाऱ्याचे बोलणे ऐकू नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर जीवे भावे प्रीती करता किंवा नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्याशी परीक्षा पाहिल. कशी? की ज्यांना
सारखं इंटरेस्ट असतं, सांगा बरं आमच्याबद्दल देवाने काय दाखवलं. घरी बोलवलं की सांगा बरं आमच्या घराबद्दल काय दाखवलं. घरी मुक्काम केला की माझे हे अनुभव सांगा, सांगा बरं तुम्हाला आमच्या घराण्याबद्दल किंवा तुम्हाला काय स्वप्न पडली. हे वारंवार विचारले गेलेले प्रश्न असतात. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. आता किती जणांचं लक्ष आहे मला माहित नाही, हा महत्वाचा प्रश्न. आणि कोणाचं लक्ष आहे किंवा नाही हे मला कॅमेऱ्यावर दिसतंय. म्हणून परत एकदा सांगतो की एकमेकांशी बोलू नका, डिस्टर्ब होऊ नका. देवाचं वचन आहे, देवाचं वचन असल्यासारखं ते आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर वचनच्या त्यास अनुसरावे, त्याचे भय बाळगावे. आता तिसऱ्या वचनात सांगितलं की देव तुमची परीक्षा पाहिजे, परीक्षा पाहण्यासाठी की खरंच देवावर विश्वास आहे की नाही. म्हणून तो म्हणतो की असे काही लोकांना स्वप्न पडतील, असे काही लोक येऊन सांगतील की देवापासून आहे. मग ती तुमची परीक्षा आहे. म्हणून सांगतो की नीट ऐका, नीट समजून घ्या हा विषय. तुम्ही आपला देव परमेश्वर यास अनुसरावे, वचन 4, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळावे, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी व त्यालाच धरून राहावे. असल्या संदेश त्यांना अगर असली स्वप्ने पाहणाऱ्यांना जिवे मारावे. ती कठोर शिक्षा त्या काळात. आज असं झालं असतं तर आज किती सेवक लोक मरून गेले असते नाही का. तर देवाची स्तुती असो की आज आपण जुन्या काळात नाही. आणि मग पुढं काय म्हटलंय बघा, 5वं वचन. कारण ज्या तुमच्या देवाने तुम्हाला मिस्र देशातून आणले, दासगृहातून सोडवले, त्या देवाने तुम्हाला लावून दिलेल्या मार्गावरून बहकवण्यासाठी, लावून दिलेल्या मार्गावरून बहकवण्यासाठी, अंडरलाईन करा, तो तुम्हाला पिटविण्याच्या गोष्टी सांगतो. तो म्हणजे कोण? ज्याने स्वप्न दृष्टांत पाहिलं, तो खोटा संदेश, हा खोटा सेवक तुम्हाला परमेश्वरापासून दूर नेण्यासाठी, तुम्हाला देवापासून आणि बायबल पासून त्याच्याकडे वळवण्यासाठी तो तुम्हाला फितवण्याच्या गोष्टी सांगतो. आणि मग एखाद्या 2 गोष्टी करून येतात आणि आपण म्हणतो हा बरोबर त्याने सांगितल्याप्रमाणे झालं, आणि लगेच आपला विश्वास बसायला लागतो आणि अशा रीतीने माणूस साईड ट्रॅक होतो. आणि अशाच रीतीने लोक आज युट्यूब, फेसबुक आणि इतर ठिकाणाचे लोक जे स्वप्न, दृष्टांत, भविष्यवाण्या त्यांच्या नादी लागून देवापासून दूर गेले. त्यांचे प्रॉब्लेम कधीच सुटत नाही आणि सुटणार नाही. का हे मी तुम्हाला आज सांगत आहे. म्हणून नीट लक्ष द्या की जे अशा ज्यांना फक्त इंटरेस्ट असतो स्वप्न आणि दृष्टांचा, तर या प्रकारे सांगितलंय की तुम्हाला देवाने दिलेल्या मार्गावरून बहकवण्यासाठी टिकवणाऱ्या गोष्टी सांग. आता अनुवाद 18 आणि वचन 21. अनुवाद 18:21. परमेश्वर अमुक वचन बोलला नाही, हे आम्ही कशावरून ओळखावे असा तुला संदेह वाटला. कशावरून देव बोललेला आहे की नाही. तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही, तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे खास समजावे. कसं समजावे? जर एखादा संदेष्टा बोलला आणि ते घडून आलं नाही, तो संदेष्टा अहंकाराने बोलला आहे, तू त्याची भीती धरू नको. आणि आज असंख्य संदेष्टे आणि सेवक असे आहेत जे अहंकाराने देवाच्या लोकांना बळकवत आहे. देवापासून, त्याच्या वचनापासून स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे की माझ्याजवळ देवाचं प्रकट करा, माझ्याजवळ देवाचं वचन आहे, माझंच तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि काही लोक याला बळी पडून प्रत्येक निर्णय, प्रत्येक आयुष्यातले महत्वाचे निर्णय त्यांना विचारून घेत आहेत. बऱ्याचदा ते निर्णय चुकतात, फेल जातात. आणि मग अशा वेळेस सेवकांवरचा विश्वास उडून जातो. आणि मग काही लोक, काही ख्रिश्चन लोक अशा पॉइंटवर येतात की सगळेच खोटे आहे. आम्ही आता कोणत्याच चर्चला जाणार, कोणाचंच ऐकणार, आम्ही घरातच शास्त्र वाचन करतो. म्हणजे एका टोकाला असं जायचं आणि पटकन पडून जायचं. एक तर ह्या टोकाला नाही तर त्या टोकाला, पण दोन्ही टोक चुकीचे आहेत. मध्ये जे आहे ते सत्य आहे आणि ते मध्ये राहणं म्हणजे देवाच्या वचनात.
देवाच्या वचनाप्रमाणे तपासून पहा. प्रेज द लॉर्ड. यिर्मया 28 आणि वचन 9. जेरमाया 28:9. खूप वचन आहेत म्हणून इकडे तिकडे पाहायला टाइम नाहीये, म्हणून सिरियसली घ्या आणि शास्त्रात बघा. लेकरांशी बोलण्यात इकडे तिकडे पाहण्यात टाइमपास करू नका. अनुवाद यिर्मया 28 आणि वचन 9. कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्टाचे वचन प्रत्यास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठविले आहे. म्हणजे संदेष्टाने जर संदेश दिला आणि त्याच्याप्रमाणे घडलं तर तुम्ही समजायचं की देवापासून. तर हे झालं त्या प्रश्नाचं उत्तर. कोणतं स्वप्न किंवा दृष्टांत किंवा कोण देवापासून आहे, कोणी देवापासून मार्गदर्शन सांगितलं की नाही. आता आपल्या विषयाकडे बोलू, स्वप्न आणि दृष्टांत. आता आपण पाहिलं की दृष्टांत हा जागा असताना होत असतो. स्वप्न हे झोप लागल्यानंतर जे दिसतं त्याला स्वप्न म्हणतात. आणि देव दोन्ही प्रकारे बोलतो, स्वप्नातही आणि दृष्टांताने सुद्धा. आणखी एक गोष्ट दृष्टांताच्या बद्दल, उत्पत्ती 15:2 मध्ये की ज्यावेळेस देव अब्रामाशी बोलला त्यावेळेस अब्राम पण देवाशी बोलला. म्हणजे काय? म्हणजे हे पॉइंट लिहून घ्या की ज्यावेळेस की दृष्टांतामध्ये आपणही देवाशी बोलत असतो किंवा बोलू शकतो. उत्पत्ती 15:2 अब्राम दृष्टांत पाहत आहे, देव त्याच्याशी बोलत आहे आणि अब्राम पण देवाशी बोलत. म्हणजे दृष्टांतात माणूस देवाशी पण बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. आता पुढचा पॉइंट दृष्टांतात, यशायाचं पुस्तकाचा 6वा अध्याय, आयझाया 6. किती जण प्रार्थना करून बसलेले आहे की प्रभू तू माझ्याशी बोल, मला नवीन अद्भुत गोष्टी प्रगट कर, गूढ गोष्टी प्रगट कर. यशाया 6, यशायाच्या 6व्या अध्यायामध्ये यशायाला झालेला दृष्टांत आहे. दृष्टांत. तर आतापर्यंत तुम्हाला कळलं की दृष्टांत आणि स्वप्न याचा फरक काय आहे, हे कळलं असेल. यशाया 6 आणि वचन 1. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. तो म्हणतो मी पाहिले. तर तो सांगत नाही की मी झोपेत आहे, तो पाहत आहे. हा दृष्टांत. तो पाहत आहे, तो जागा आहे, झोपलेला नाही, म्हणजे हा दृष्टांत आहे. आणि त्याने काय पाहिलं ते पुढे सांगतो की उच्च स्थळी परमेश्वराला बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेले होते, त्याच्या भोवताली सराफीम उभे होते वगैरे वगैरे. आणि मग तो दृष्टांत त्याने पाहिल्यानंतर शास्त्रात बघत राहायचं, शास्त्रात पाहत राहा. यशाया 6 हा स्टडी आहे. मी तुमच्याशी बोलतो पण तुमचं लक्ष शास्त्रात पाहिजे. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते, त्या प्रत्येकाच्या 6 पंख होते, दोन्ही आपले तोंड झाकी, दोन्ही आपले पाय झाके आणि दोन्ही उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करण्याच्या या वाणीने उंबरठे हल्ले व मंदिर धुराने भरले. म्हणजे काय? याच्यातून आपल्याला काय समजतं? यशा संदेष्टा त्यावेळेस परमेश्वराच्या मंदिरात होता, जागा होता, झोपलेला नव्हता. जागा असताना अचानक त्याला हा दृष्टांत देवाने दाखवला. अचानक स्वर्ग उघडला, स्वर्गीय दृश्य तो पाहत आहे की देवदूत आणि स्वर्गामध्ये कशा रीतीने प्रेज वर्शिप चालू आहे ते. आणि मग पाचवं वचन, आणि हे महत्वाचं आहे. तेव्हा मी म्हणालो, म्हणजे यशया म्हणतो, तेव्हा मी म्हणालो. तेव्हा म्हणजे केव्हा? दृष्टांत पाहिजे. हाय हाय, माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो.
आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज याला मी आपल्या डोळ्याने पाहिले. काय झालं? त्याला हे स्वर्गीय दृश्य देवाने दाखवलं आणि हे दृश्य पाहिल्यानंतर त्याला स्वतःची इतकी लाज वाटली, इतकं त्याला मेल्यासारखे झालं की मी हा स्वर्गीय दृश्य, हे देवदूत आणि सर्व पवित्र ठिकाण, आणि त्याला एकदम जाणीव झाली की तो पापी आहे, पापी लोकांमध्ये राहतो. यशा संदेशात तो कोण आहे याची जाणीव दृष्टांत पाहिल्यावर. म्हणून पॉइंट असा आहे की दृष्टांत पाहिल्यानंतर आपल्याला आपण कोण आहोत याची काही वेळा जाणीव होत असते. आता उत्पत्ती 15:1 मध्ये आपण वाचलं की देवाने दृष्टांताच्या रूपाने अब्रामाशी बोलला, देव कोण आहे याचं प्रकटीकरण दिलं. इथं यशा कोण आहे, किती पापी आहे, किती अशुद्ध आहे याची जाणीव करून दिली. म्हणजे काय? म्हणजे हे दृष्टांताने आपल्याला देव कोण आहे हे तर समजतच, पण आपण कोण आहोत, आपली लेवल देखील देवापुढे काय आहे हे देखील आपल्याला जाणीव होत असते. तो विसरून गेला की मी संदेश आहे. त्याला एकदम जाणीव झाली की मी अशुद्ध ओठांचा, अशुद्ध लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. माझी लायकी नाही या सर्व गोष्टी पाहण्याची. त्याला एकदम लाज वाटली, एकदम त्याला एम्बॅरेसिंग, लज्जास्पद असं त्याला आहे. आणि तो म्हणतो की कारण मी सेनाधीश परमेश्वर आपल्या डोळ्याने पाहिले. म्हणजे दृष्टांताने आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव होत असते. पॉइंट. आता आणखी एक गोष्ट, स्वप्नाने दृष्टांताने काय होतं, पुढचा पॉइंट. उत्पत्ती 20 या ठिकाणी एक गोष्ट आहे, एक घडलेली गोष्ट, एक घटना आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 20वा अध्याय, जेनेसिस 20. या ठिकाणी अब्रामाच्या जीवनातली घडलेली एक घटना आहे. जेव्हा अब्रामाने चूक केली तेव्हा. उत्पत्ती 20 आणि याच्या 3ऱ्या वचनातून आपण पाहू. 3ऱ्या वचनापासून. याच्या अगोदर आपण वाचतो की अब्राम दक्षिण प्रांताकडे प्रवास करून तो कादेश व शूर यांच्या दरम्यान मुक्काम केला, पहिल्या वचनात. आणि मग अब्राम आपली बायको सारा आपली बहीण आहे असं अब्राम सांगू लागला. तेव्हा वचन 2, उत्पत्ती 20 आणि 2. तेव्हा गराराचा राजा अबिमलेक याने माणसे पाठवून सारेला आणविली. आणि आता ऐका, देव रात्री स्वप्नात येऊन अबिमलेखाला म्हणाला. रात्री स्वप्नात, अंडरलाईन करा, तू ही जी स्त्री हरण केली आहे तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ही एका नवऱ्याची बायको आहे. आता गराराचा राजा अबिमलेक हा काय आकाश पृथ्वीच्या देवाला मानणारा नाही, हा वेगवेगळे देव दैवत मूर्तीपूजा करणारा राजा आहे. पण देव ज्या वेळेस त्याने चूक केली, आणि त्याने चूक केली कारण अब्राम खोटा बोलला, ती माझी बहीण आहे म्हणून त्याने अब्रामाला साराला बोलून घेतलं. आणि त्याच रात्री देवाने त्याला स्वप्नात दर्शन दिलं. स्वप्नाच्या द्वारे देव अबिमलेकाशी बोलला. म्हणजे काय? म्हणजे हे पॉइंट की देव कोणाशीही स्वप्नाच्या द्वारे किंवा दृष्टांताच्या द्वारे बोलू शकतो. तो ख्रिस्तीच असला पाहिजे, देवावर विश्वास ठेवणाराच असला पाहिजे, देवाला मानणाराच असला पाहिजे असं नाही. आता एक विदेशी राजा आहे आणि त्याच्याशी देव बोलतोय. आणि काय म्हणतो की जी स्त्री तू ग्रहण केली ती एका माणसाची बायको आहे. वचन 4, अबिमलेक काही तिच्यापाशी गेला नव्हता म्हणून तो म्हणाला, प्रभू तू धार्मिक लोकांचाही संवाद करणार काय? आता हे स्वप्न पाहत आहे अबिमलेक राजा. देव त्याच्याशी बोलत आहे आणि स्वप्नात हा राजा पण देवाशी बोलत आहे. म्हणजे काय स्वप्नात आपण देवाशी बोलू शकतो का? हो. दृष्टांतात देवाशी बोलू शकतो, जसं अब्रामाला दृष्टांत दिला तेव्हा. आणि स्वप्नात ह्या राजाला, विदर्भी राजाला स्वप्न दाखवलं
आणि तो त्याच्याशी बोलत आहे आणि हा राजा देखील परमेश्वराशी बोलत आहे. वचन 5, ती माझी बहीण आहे असे तो मला म्हणाला नाही का? तसेच तो माझा भाऊ आहे असे ती मला म्हणाले नाही का? मी सात्विक मनाने व निर्मळ हाताने हे केले आहे. राजा देवाला सांग की त्यांनी सांगितलं माझी बहीण आहे, तिने पण सांगितलं माझा भाऊ आहे म्हणून भेटला. तो म्हणतो राजा परमेश्वरा की याच्यात माझी काय चूक आहे? मी काय पाप केले? मी सात्विक व सरळ मनाने हे केलेलं आहे. देवाने त्याला स्वप्नात म्हटले की तू सात्विक मनाने केले हे मला ठाऊक आहे आणि माझ्या विरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरेलेही अंडरलाईन करा. कशा रीतीने देवाने ह्या राजाला अब्रामाच्या बायकोपासून आवरलं? स्वप्नाच्या द्वारे. म्हणजे स्वप्नाच्या द्वारे देव कोणालाही आवरू शकतो. या ठिकाणी ह्या राजाला आवरलेला आहे. देव पृथ्वीचा निर्माण करताय, मानव जातीचा निर्माण करताय. म्हणून देवाच्या लोकांना स्वप्न पडतात असं नाही, लक्षात घ्या. आणि ह्या स्वप्नामध्ये ह्या चूक करण्यापासून देवाने अभिमलेख राजाला आवरलं आणि मग पुढं काय सांगितलं? वचन 7, आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे का की तो संदेष्ट आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि तू वाचशील, पण जर तो तिला परत दिले नाही तर तू तुझे सर्व यांचा अंत होईल हे जाण. म्हणजे स्वप्नात देवाने अभिमलेख राजाला त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगितलं. म्हणून पॉइंट असा पुढचा की काही वेळेस देव विधर्मी लोकांना किंवा विधर्मी राजांना त्याचे प्लॅन सांगत असतो किंवा कळवत असतो. आता ह्या राजाला देवाने आवडलं. म्हणजे खरं तर अब्राम आणि साराय यांना देवाने वाचवलं. समजा जर त्याने बायको करून ठेवून घेतला असतं सारा, तर अब्रामाचं काय झालं असतं? म्हणजे देवाचा प्लॅन अब्राम साराविषयीचा सिद्धीस आला असता का? म्हणून देव त्याच्या योजना सिद्धीस नेत असताना जो कोणी आड येतो, मग तो राजा असो की कोणी असो, कोणत्याही रीतीने स्वप्न दृष्टांताच्या द्वारे सुद्धा देव त्यांना वॉर्निंग देऊन त्यांना आवडत असतो आणि त्याचे प्लॅन सांगत असतो. आता आणखी एक उदाहरण आहे शलोमोन राजाचं. आता हा राजा कराराचा राजा आहे, विधर्मी राजा. आता शलोमोन हा दावीद राजाचा पुत्र, परमेश्वर विश्वास धरणार. आता याला ज्यावेळेस देवाने दर्शन दिलं तेव्हा काय झालं बघा. पहिले राजाचं पुस्तक, त्याला देवाने दिलेलं दर्शनाचं वर्णन पहिले राजे त्याच्या 3ऱ्या अध्यायात आपल्याला आढळतं. फर्स्ट किंग्स चॅप्टर 3 या ठिकाणी शलोमोन राजाला देवाने कशा रीतीने दर्शन दिलं, आणि हे पहिलंच दर्शन आहे शलोमोनाच्या जीवनात. ते आपण जरा वाचू. पहिले राजे 3 आणि 5व्या वचनापासून. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनाला दर्शन दिले. रात्री स्वप्नात हे 2 शब्द अंडरलाईन करा. शलोमोन राजाला दर्शन कसं दिलं? स्वप्नात. कधी? रात्री. आता म्हणजे शलोमोन राजा स्वप्न पाहत आहे. देवाने त्याला म्हटले तुला पाहिजे तो वर मार, तो मी तुला देईन. शलोमोन म्हणाला तुझा माझा सेवक बाप दावीद याच्यावर तुझी मोठी दया असेल. तो तुझ्या समोर तुझ्याशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्यासाठी दयेचा एवढा ठेवा होता की तू त्याच्या गादीवर बसवायला त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती अशीच आहे. इथं सीन काय आहे? शलोमोन राजाला स्वप्न पडलेलं आहे, तो झोपेत आहे. झोपेत देव त्याच्याशी स्वप्नातून बोलत आहे आणि झोपेत शलोमोन राजा देवाशी बोलत आहे. आता इकडे लक्षात द्या, झोपेत आपले डोळे बंद असतात. जे आपल्याला दिसतं ते कसं दिसतं? झोपेत आपलं शरीर विश्रांती घेत असतं, पण
स्वप्नात आपल्याला ऐकू पण येतं, डोळ्याला पण दिसतं, आणि काही वेळेस आपण चालतो फिरतो पण आपण झोपेत असतो. मग हे कसं? आता आणखी एक महत्वाचा प्रगट करायचा आहे. शास्त्र असं शिकवते की माणूस त्रैक्य आहे. जसा देव त्रैक्य आहे, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, तसा माणूस देखील त्रैक्य आहे देवाच्या प्रतिमेतला. आत्मा, जीव आणि शरीर. पहिले थेसलोनिके 5:23. मनुष्य 3 घटकाने बनलेला आहे: आत्मा, जीव आणि शरीर. शरीर हा बाहेरील भाग जो आपल्या डोळ्याला दिसतो, पण आतील भाग, आतमध्ये 2 भाग आहेत. आतमध्ये जीव आहे, आतमध्ये आत्मा आहे. मृत्यूच्या वेळेस मातीला मिळते, म्हणजे शरीर मातीला मिळतं, आणि जो पार्ट देवाने दिला, आत्मा आणि जीव, तो निर्माण कर्त्याकडे परत जातो. आता प्रगतीकरण हे आहे, किती जण तयार आहे. देव स्वप्नाने दृष्टांताच्या द्वारे का बोलतो? स्वप्नाच्या द्वारे बहुधा का बोलतो? याचं कारण की स्वप्नाच्या वेळेस आपण, आपलं शरीर हे निद्रिस्त असतं, झोपलेलं असतं, पण आपला आत्मा आणि आपला जीव हे जागृत असतो. आपल्या आत्म्याला किंवा आत्मिक शरीर ज्याला म्हणता येईल, त्या आत्मिक शरीराला नाक, डोळे, कान, हात, पाय सर्व आहेत. तुम्ही म्हणाल हे कसं? म्हणून सांगतो, नीट ऐका मी काय. आपण म्हणतो की आपण स्वर्गात जाऊ किंवा नरकात जाऊ, म्हणजे नेमकं कोण जाईल? ही बॉडी जाईल का? जो पार्ट स्वर्गात किंवा नरकात जाईल तो आत्मा, तो आपला आत्मा, आणि त्या आत्म्याला नाक, कान, डोळे सर्व आहेत जे या शरीराला आहे. ते आपलं आत्मिक शरीर. लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण झोपलेला असतो त्यावेळेस आत्मा किंवा आत्मिक शरीर जागा असतं. म्हणून हे डोळे जरी ह्या शरीराचे बंद असले तरी स्वप्नात आपल्याला दृश्य दिसतात, ह्या कानाने ऐकू पण येतं, काही वेळेस आपण चालतो किंवा प्रवास पण करतो. तर देव स्वप्नात का बोलतो? कारण आत्मा जागृत असतो म्हणून. कारण देव आत्मा आहे, आपण आत्मा आहोत, पण आपण या शरीरात आहोत. पण देव जो आत्मा आहे, आपल्याशी जेव्हा तो संपर्क करतो, कॉन्टॅक्ट करतो, तो आपल्या बुद्धीशी कॉन्टॅक्ट करत नाही. ऐकून घ्या. जर तुमचा प्रश्न असेल की तुम्हाला किंवा मार्गदर्शन देव कसं करतो, कसं दिसतं, कसं समजतं, कसं ऐकू येतं, त्याचं उत्तर मी देतो. देव आत्मा आहे, आपण आत्मा आहोत, आणि देव आपल्या आत्म्याशी कॉन्टॅक्ट करतो, आपल्या शरीराशी, बॉडीशी नाही, किंवा आपल्या ह्या बुद्धीशी नाही. देवाचं मार्गदर्शन, देवाचं प्रगतीकरण अगोदर आपल्या आत्म्याला मिळतं, आणि हे मन आणि विचार ज्यावेळेस या आत्म्याच्या अधीन असतात, जेव्हा आपण देवाशी संपर्कात, कॉन्टॅक्ट मध्ये असतो, पापात राहत नसतो, आपले डोकं, आपले विचार ठिकाण्यावर असतात, त्यावेळेस आत्म्यात जे प्रगट केलेलं आहे तो आपल्याला विचाराला प्रगट करतो आणि आपल्याला समजतो. तर असं आहे, आत्मा आणि जीव किंवा आत्मा आणि आपलं मन किंवा विचार याचं कनेक्शन आहे. म्हणून हे कनेक्टेड राहणं, आपलं मन आपल्या आत्म्याशी कनेक्टेड राहिलं तर आत्म्यात देव काय बोलत आहे, प्रगट करीत आहे, दाखवित आहे, हे आपल्याला समजतं. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी परमेश्वर शर्मन राजाशी बोलत आहे स्वप्नामध्ये, आणि तो पण त्याच्याशी बोलतो. तो म्हणतो 7व्या वचनात, आता हे परमेश्वरा, तो आपल्या सेवक दावीद याच्या जागी मला राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चाल चालवणूक कशी ठेवावी हे मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करायला सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटचा भेद करता येईल आणि मला योग्य रीतीने न्याय करता येईल. पुढे जर आपण वाचलं की देवाने सांगितलं, हे तर ज्ञान बुद्धी तर दिलीच, त्याच्याबद्दल धन संपत्ती ऐश्वर्य पण मी तुला देतो, तुझ्यासारखा राजा झाला नाही.
आता ह्या घटनेवरून आपल्याला काय समजतं की स्वप्नात देव शलोमोनाशी बोलत होता, पण स्वप्नात शलोमोन देखील देवाशी बोलत होता. आणि जे देवाने सांगितलं की मी तुला देईल, तुला ज्ञान बुद्धी दिलेली आहे, नंतर हे स्वप्न संपल्यानंतर, आता ऐका मी काय म्हणतो, नंतर जे देवाने दाखवलं होतं, जे बोलला होता, ते शलोमोनाला अनुभवायला आलं. शलोमोन बुद्धिमान झाला. शलोमोनाचं राज्य शांततेत झालं. कसं राज्य करावे का, त्याला धन संपत्ती ऐश्वर्य मिळालं. म्हणजे शलोमोन कशा प्रकारचा राजा व्हावा, कशा रीतीने त्याने राज्य करावं, देव शलोमोनाला तयार करीत होता. ऐकून घ्या, देव स्वप्नाच्या द्वारे तुम्हाला मला तयार करत असतो. देवाने शलोमोनाच्या मनात ती इच्छा उत्पन्न केली. शलोमोन गाढ झोपेत आहे, पण आत्म्याने देवाशी बोलत आहे, देव त्याच्याशी बोलत आहे, आणि त्याची इच्छा तो देवाला प्रगट करत आहे की मला तू ज्ञान बुद्धी दे एवढ्या मोठ्या इस्रायल देशावर राज्य करण्यासाठी. आणि देवाने सांगितलं की मी तुला दिलं, त्याच्याबद्दल धन संपत्ती ऐश्वर्य हे झालं, वैभव पण तुला दिलेला आहे. म्हणजे देव शलोमोनाला तयार करत होता राज्य करण्यासाठी. देव जे त्याला देणार होता ते मिळण्यासाठी, आणि ते मिळावं म्हणून इच्छा पण देवाने त्याच्या मनात निर्माण केली. स्वप्नात शलोमोन राजाने ती इच्छा बोलून दाखवली, बोलून दाखवल्यानंतर देवाने त्याला ते दिलं, मग त्याच्याप्रमाणे घडवलं. म्हणजे काय, देव स्वप्नाच्या द्वारे आपल्या आत्म्याशी बोलतो, आणि जे काही त्याचे प्लॅन त्याची योजना आहे ते घडून आपल्या जीवनात घडून येण्यासाठी आपल्याला तयार करतो. आता मला माहित आहे की काही जणांचा कदाचित डोक्यावरून जात असतं, हे समजायला अवघड आहे, पण नंतर हे तुम्ही युट्यूबवर करा, महत्वाचा स्टडी आहे हा. चालू चालू मध्ये सहज हसत खेळत ऐकायचा विषय नाहीये. म्हणून परत एकदा तुम्हाला दोनदा तीनदा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हा संदेश पहा, हे बायबल स्टडी बघा. 5 ते 9 मध्ये आपण पाहतो की देवाने शलोमोनाच्या अंतःकरणात ती इच्छा टाकली त्याच्या आत्म्यामध्ये. मग स्वप्नात शलोमोनाने ती इच्छा बोलून दाखवली, आणि बोलून दाखवल्यानंतर देवाने त्याला ते दिलं, त्याला ते मिळालं, आणि ते मिळाल्याने ते प्रत्यय असतात. देव आत्मा आहे, आपण आत्मा आहोत. देव आपल्याशी कसं बोलतो, आपल्या आत्म्याशी बोलतो. पण आत्म्यात काय बोललेलं आहे कसं कळतं, जेव्हा आपलं मन आणि विचार आत्म्याशी जोडलेले असतात, जुळलेले असतात, त्यावेळेस ते कळतं. प्रेज द लॉर्ड. शलोमोन कशा प्रकारचा राजा व्हावा, कशा रीतीने त्याने राज्य करावं, हे देवाने शलोमोनाला स्वप्नात सांगितलं. आणि शलोमोनाने काय केलं, शलोमोन फक्त देवाला समर्पण केलं. शलोमोनाने फक्त स्वतःला देवाच्या हाती सोपवून दिला की तू मला तसं घडावं, मी तुझ्या स्वाधीन आहे, मी तुझ्या हातात आहे. आणि मग जेव्हा तो म्हटला तेव्हा ते घडलं. आणि यालाच म्हणतात देवाचं पूर्व निवड किंवा पूर्व ज्ञान. देवाला माहित असतं कोण त्याच्याकडे वळल, कोण वळणार नाही, कोण कसं वागल, कशा प्रकारचं जीवन जगल, हे अगोदर देवाला माहित असतं. आणि म्हणून ठराविक लोकांशीच तो स्वप्नाने दृष्टांताने बोलत असतो. ज्यांना माहित आहे देवाला की माझं ऐकतील आणि माझ्या योजना पृथ्वीवर जगात हयात असताना सिद्धीस नेतील, त्यांनाच त्यांच्याशी ते बोलत असतात. म्हणजे देव त्याच्या योजना पृथ्वीवर घडून आणण्यासाठी, इस्रायलात घडवून आणण्यासाठी देव शलोमोनाला तयार करत होता. त्याच्या आत्म्याशी स्वप्नाच्या द्वारे बोलला, आणि त्याच्या मनात ती इच्छा घातली. शलोमोनाने ती इच्छा बोलून दाखवली, देवाने त्याला दिलं, आणि अशा रीतीने देवाची योजना, देवाचा प्लॅन शलोमोन राजाच्या बाबतीत पूर्ण झाला. स्वप्नातून देव त्याचे प्लॅन आपल्याला दाखवत असतो, आपल्याला तयार करत असतो, आणि मग आपल्या जीवनात त्या गोष्टी घडवून आणत असतो. म्हणून आपलं काम काय आहे, फक्त देवाला शरण घेणं,
आणि हाच सगळ्यात बऱ्याचशा देवाच्या लोकांचा प्रॉब्लेम असतो की ते झगडत आहेत, संघर्ष करीत, बंडखोरी, ते देवाला शरण यायलाच तयार नाही. एकदा का देवाला तुम्ही शरण आला, पूर्णपणे त्याच्या हाती आला, तर देव तुमच्याशी बोलेल आणि तुमच्याद्वारे त्याच्या जीवनात सिद्धी. ज्याच्यात आपलं मन मध्ये येतं, आपले विचार, आपले प्लॅन मध्येच आपण घालतो की हे असं कर, ते तसं कर, असं झालं पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आणि ह्या अडचणी असतात देवाला आपल्याशी बोलणे. पण एकदा जर आपण म्हटलं की माझं काहीच म्हणणं नाही, तुझा जो प्लॅन आहे तो मला दाखव, तुझी योजना तू मला दाखव, माझ्या आयुष्यात तू काय प्लॅन केलेलं आहे ते तू घडवून आण, मग ते घडून या, मग देव आपल्याला दाखवतो. म्हणून आपलं काम काय आहे की फक्त देवाच्या इच्छेच्या अधीन होणे. ख्रिस्ती जीवन काय आहे? काहीतरी करणं नाही, करण्याचा प्रयत्न करणं, घडवून आणण्याचा प्रयत्न, फक्त देवाच्या स्वाधीन होणं, देवाला उपलब्ध होणं. मग देव आपला उपयोग करतो. आपण देवाचा नाही, देव आपला उपयोग करतो. आपण ते घडवून नाही आणत, देव ते आपल्याद्वारे घडवून आणतो. तर आज आपण इथेच थांबू आणि हा विषय पुढे चालू ठेवूया की स्वप्नामध्ये आणखी काय काय गोष्टी घडतात, काय काय गोष्टी देव आपल्याला दाखवत असतो. देवाचे प्लॅन आपल्याला दाखवतो, आपल्याला आवडतो हे आपण पाहिलं. पण एवढंच नाही, बरंच काही आहे ते आपण पुढच्या स्टडीत पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. हालेलुया. त्यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत.